नमस्कार. मी सौ सुनंदा पाटील. साहित्य चपराक मासिकाचा दिवाळी विशेषांक 2 दशकात मराठी वाचकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलाय. चपराकचा अंक आला की दिवाळीची चाहूल लागते आणि त्याच्या वाचनाने खऱ्या अर्थी अक्षर दिवाळी साजरी होते. हा अनुभव लाखो वाचकांनी घेतला आहे. देश विदेशातील मराठी वाचक श्रोत्यांसाठी यंदाचा साहित्य चपराक विशेषांक वाचण्याबरोबरच ऐकण्यासाठीही उपलब्ध करून देत आहोत. हा लेख जरूर ऐका आणि हो, अशाच उत्तमोत्तम साहित्याचा आनंद घेण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लेखाचे नाव आहे स्वच्छंदी रवींद्र शाळू. लेखिका आहेत चंद्रलेखा बेलसरे. साधारणतः ते 2000 साल असावं. आमच्या शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाची साखर परिषद छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केली होती. त्यावेळी सकाळी परिषदेचा उद्घाटन सोहळा आटोपला की संध्याकाळी निमंत्रितांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जात असे. प्रत्येक परिषदेच्या वेळी हा कार्यक्रम आम्ही आमच्या इंडियाना सुक्रोटेक पुणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे प्रायोजित करत असू. यावर्षी माझ्या कन्येच्या मैत्रिणीचे वडील प्रकाश सावरकर, जे पुणे आकाशवाणी केंद्रावर ज्येष्ठ निवेदक होते आणि असे मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करत होते, त्यांना एखादा कार्यक्रम द्या म्हणून सांगितले होते. याआधीही त्यांच्यामार्फत आम्ही गोवा, लोणावळा येथेही असे कार्यक्रम आयोजित केले होते आणि ते कार्यक्रम आमच्या साखर क्षेत्रातील तंत्रज्ञ, यंत्र उत्पादक आणि साखर क्षेत्रातील महारथींच्या पसंतीस उतरले होते. यावेळी सावरकरांनी एका वेगळ्याच ग्रुपला या कार्यक्रमासाठी बोलावले होते. सर्वांनाच उत्सुकता वाटत होती आणि संभाजीनगर येथे संध्याकाळी 7 वाजता रामा इन या पंचतारांकित हॉटेलमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या ग्रुपमधील कलाकारांशी आमची अजिबात ओळख नव्हती, पण सावरकरांचे बहारदार निवेदन आणि कलाकारांच्या उच्च प्रतीच्या सदाबहार गायनाने आणि नृत्यशैलीने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. मध्यांतरात ग्रुपमधील कलाकारांची ओळख करून देण्यात आली आणि वाटले, अरे, हे तर आपल्या अगदी जवळचे सुहृद आहेत. त्यात सहभागी झाले होते आमच्या पत्रकारितेच्या क्षेत्रामधील माझे गुरु, दैनिक केसरीचे संपादक चंद्रकांत घोरपडे यांचे सुपुत्र राहुल घोरपडे आणि माझ्या कन्येच्या ज्युनियर कॉलेजचे व्याख्याते श्रीयुत रवींद्र शाळू सर. या दोघांनी एक से बडकर एक हिंदी चित्रपटातील किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि हेमंत कुमार यांची अवीट गोडीची गाणी सादर केली होती. संपूर्ण सभागृह आनंदाचे डोही आनंद तरंगात अगदी बुडून गेले होते. ह्या ग्रुपचे सादरीकरण, निवडलेली श्रवणीय गाणी आणि गायकांच्या गळ्यातील नादमाधुर्य हे सर्व पाहून सर्वजण त्यांच्यावर फिदा झाले होते. आम्हालाही हा प्रतिसाद पाहून कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते. मध्यंतरात ओळख पटल्यावर मी माझी बैठक चक्क व्यासपीठावर मांडली होती आणि कलाकारांशी संवाद साधत होते. विशेष म्हणजे रवींद्र शाळू सर हे कन्येचे गुरु असल्यामुळे त्यांच्याविषयी एक प्रकारची जवळीक आणि आत्मीयता निर्माण झाली होती आणि हे बंध अधिक दृढ होत गेले होते. मागच्या बऱ्याच वर्षापासून मला एका सिव्हिल इंजिनियर असलेल्या पण शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या आणि गुणवंत विद्यार्थी तयार करणाऱ्या तसेच सांगीतिक क्षेत्रात तितकेच उत्कट योगदान देणाऱ्या कन्येच्या या आदरणीय गुरूंबद्दल जाणून घ्यायचे होते. ती संधी मिळण्यास मात्र 2023 साल उजाडले. होय, आज आपण विद्याभवन या इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापन देणाऱ्या त्यांच्या गुरूंविषयी जाणून घेणार आहोत. रवींद्र शाळू हे पुण्याजवळील दौंड तालुक्यातील पाटस या गावचे रहिवासी. त्यांचे तेथे घर आणि शेती आहे. त्यावेळी पाटसची लोकसंख्या अवघी 6-7 हजार होती. शाळू सरांचे वडील तेथे शेती करत असत. त्यावेळी पाटसला सर्वत्र जिरायत शेती होती. शेतीला जोडधंदा म्हणून सरांचे वडील शिलाईचा व्यवसाय करत असत. सरांचे 4थीपर्यंतचे शिक्षण पाटसमधील जीवन शिक्षण मंदिर या प्राथमिक शाळेत तर हायस्कूलचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या नागेश्वर विद्यालयात झाले.
10वी नंतर पाटसला पुढील शिक्षणाची सोय नव्हती, म्हणून त्यांना 11वी-12वीसाठी बारामती येथील राधेश्याम अग्रवाल टेक्निकल संस्थेमध्ये प्रवेश घ्यावा लागला. दररोज सायकलने ते पाटस ते बारामती असा प्रवास करत होते. ह्या संस्थेमध्ये इतर विषयांबरोबर काही तांत्रिक विषयही अभ्यासाला होते. तेथूनच त्यांच्यात इंजिनिअरिंगची आवड निर्माण झाली. दरम्यान त्याच काळात पाटसचा कायापालट करणाऱ्या एका युगप्रवर्तकाचा प्रवेश पाटसला झाला होता. पाटस त्याच्या जवळचे रोटी हे गाव प्रख्यात संस्थानिक शितोळे सरदार यांचे वतन. महादजी शिंदे यांच्याबरोबर येथील बरीच शितोळे घराणी ग्वाल्हेरच्या शिंद्यांबरोबर ग्वाल्हेरला गेलेली होती. तेथे त्यांची सरदारकी होती. पण स्वातंत्र्यानंतर जेव्हा प्रजासत्ताक राज्य स्थापित झाले तेव्हा ही राजघराणी लोकशाहीत विलीन झाली. आता तेथे करण्यासाठी काहीही शिल्लक राहिले नव्हते. पण तरीही तेथील मानमारातब सोडून आपल्या वतनावर परतण्याची कोणाला सुद्धा इच्छा नव्हती. एका स्वाभिमानी युवकाने मात्र परत आपल्या वतनावर परतून तेथेच आपले नशीब आजमाविण्याचा घाट घातला. त्याची आपल्या वतनाशी तेथील मातीशी घट्ट नाळ जुळलेली होती. वतनाला आपली कर्मभूमी समजून त्याने पाटसला नंदनवन फुलविण्याचे ध्येय उराशी बाळगले होते. तो युवक होता मधुकर गंगाजीराव शितोळे. वयाच्या 40व्या वर्षी हा युवक आपले सुखमय जीवन त्यागून वतनाकडे झेपावला आणि आपल्या कार्यकुशलतेने आणि संघटन कौशल्याने त्याने अक्षरशः पाटस या गावाचे नेत्रदीपक परिवर्तन घडवून आणले. तेथील माळरानावर उत्पन्नाचे मळे फुलविले. जिरायत शेतीचे बागायत शेतीमध्ये रूपांतर केले. जलसंपदा निर्माण केली आणि भीमा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती करून येथील कृषीवलाला उत्पन्नाचे साधन तर निर्माण करून दिलेच, पण सहकाराच्या माध्यमातून त्यांना मालक देखील बनवले. असे होते आमचे शितोळे काका, मधु काका. नावाप्रमाणेच त्यांनी प्रत्येकाच्या मुखी मधुपेरणी केली आणि पाहता पाहता दौंड तालुक्याचा कायापालट केला. सहकारातून त्यांनी लोकांशी समन्वय साधला. सहकारातून त्यांनी विकास साधला. सहकारातून त्यांनी आपल्या कृषी बांधवांना समृद्ध जीवन जगण्याची वाट दाखवली. शाळू सर तर मधु काकांना आपले दैवतच मानतात. त्यांच्याबद्दल सरांच्या मनात अपार आदर आणि श्रद्धा आहे. माणसाच्या मूलभूत गरजा असतात अन्न, वस्त्र आणि निवारा. त्या पूर्ण झाल्यावर माणूस आणखी एका गोष्टीच्या शोधात असतो. ती गोष्ट म्हणजे आनंद. या आनंदाचा शोध म्हणजेच कला. मानवी अनुभूतीची सौंदर्यात्मक अभिव्यक्ती म्हणजे कला. ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्यात फायदा नुकसान याचा चुकूनही विचार नसतो. अशी गोष्ट करण्याची क्रिया म्हणजेच कला. तांत्रिक प्रवीणता, सौंदर्य, भावनिक शक्ती, संकल्पनात्मक कल्पना व्यक्त करणारी सर्जनशील किंवा कल्पनाशील प्रतिभा म्हणजेच कला. कला अनेक प्रकारच्या असतात. नाट्य, नृत्य, शिल्प, चित्र, गायन, वादन ह्या त्या कला. प्रत्येक माणूस हा कलेचा भोक्ता असतो. एखाद्या कलेचा आनंद घेण्यासाठी सुद्धा कलासक्त मन असावे लागते. त्या कलासक्त मनाने कलाकाराला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजेच कलात्मकता होय. अर्थात जीवनात प्रत्येकालाच आपल्या ठायी असलेल्या कलेचा व्यासंग जोपासता येतो असे नाही, पण काही जण मात्र प्रयत्नपूर्वक त्या आवडीची, छंदाची जोपासना करत असतात. त्यांच्या जगण्याचे ते एक प्रकारचे टॉनिक असते. शाळू सरांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. 4थीमध्ये असताना शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सरांनी कशी नशिबाने थट्टा आज मांडली हे गाणे सादर केले. या गाण्याला विद्यार्थी आणि शिक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली आणि शाळेत होणाऱ्या दररोजच्या प्रार्थनेसाठी लहानग्या रवींद्रची वर्णी लागली. मग स्वातंत्र्य दिन असो, प्रजासत्ताक दिन असो, शाळेत होणाऱ्या उपक्रमात शाळू सरांचा सहभाग वाढत गेला. आपल्याला गाता येते याची जाण झाली. स्वर, ताल, माधुर्य याचा सुरेख संगम म्हणजेच गायन. स्वरांच्या मदतीने संगीतमय ध्वनी उत्पन्न करून सामान्य बोलचालीच्या गुणवत्तेला राग आणि ताल
या दोन्हींच्या सहाय्याने वृद्धिंगत करत जाणारी क्रिया म्हणजेच गायन. ती कला उपजत असावी लागते आणि एकदा का या कलेशी ओळख झाली की ती प्रयत्नपूर्वक वाढवून त्यात माहीर होता येते. शाळू सरांना त्यांचा गळा गायनासाठी चांगला आहे हे बालपणीच जाणवले होते, पण त्याला अधिक समृद्ध बनवायचे होते. सुरुवातीला शिक्षण घेताना त्यांना ही साधना करता येत नव्हती, पण शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर सरांनी गायनाकडे लक्ष देण्याचे ठरविले आणि 1992 साली राम माटे यांच्या स्वरसाधना संगीत कला केंद्र येथे गायनाचे रीतसर शिक्षण घेण्यास सुरुवात केली. अर्थात येथे प्रवेश घेण्यासाठी त्यांना चाचणी परीक्षा द्यावी लागली. त्यावेळी माटे सर विद्यार्थ्यांना सकाळची 6ची बॅच द्यायचे. विद्यार्थ्यांची गायनाप्रती किती समर्पित भावना आहे, साधनेसाठी त्यांची किती कष्ट घेण्याची तयारी आहे, यासाठी नवीन विद्यार्थ्याला ते सकाळची बॅच देत असत. कारण या क्षेत्रात आरंभशूर अनेक जण असतात, पण काही काळातच हे क्षेत्र आपले नाही हे त्यांना जाणवते. जे खरंच कलेचे पुजारी असतात त्यांना केव्हाही कुठेही साधना करण्यास काहीच अडचणी येत नाहीत. कितीही कष्ट पडले तरी ते आपल्या ध्येयाप्रती पोहोचतातच. माटे सरांकडे शाळू सरांनी 2002 पर्यंत गायनाची साधना केली. माटे सरांचा एक दंडक होता की गायन शिकताना कोणतीही गायनाची परीक्षा द्यायची नाही, कारण परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे ध्येय समोर ठेवले की त्यावरच विद्यार्थी लक्ष केंद्रित करतात आणि खरे गायन शिकायचे राहून जाते. तसेच माटे सरांकडे शिकत असताना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात गायचे नाही हे देखील त्या गायन केंद्रातील नियम होते. आपल्या गुरुच्या आदेशाचे शाळू सरांनी तंतोतंत पालन करत कोणत्याही गायन महोत्सवात सहभाग घेतला नाही. माटे सरांकडे गायन शिकल्यावर त्यांना या गायन क्षेत्रातील बारकावे, स्वरांची माहिती याचे सखोल ज्ञान प्राप्त झाले. त्यांच्यातील गायक समृद्ध झाला. दरम्यान 1995 साली शाळू सर वैशाली सप्रे या वैदर्भीय कन्येशी विवाहबद्ध झाले. लवकरच त्यांच्या संसारवेलीवर एक सुंदर फूल उमलले. त्यांची कन्या सध्या फिजिक्स या विषयात PhD करत असून ती सुद्धा सुंदर गाते. शाळू सरांनी 2-3 वर्षे यशवंत देव यांच्याकडे सुगम संगीत शिकले. शास्त्रीय संगीतात स्वर ज्ञान, सूर, ताल, भाव प्रगट होत असतो, तर सुगम संगीतातून त्या बोलांचे भाव, आर्तता, शब्दांची अचूक फेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येते. शाळू सर शास्त्रीय संगीत जरी शिकले असले तरी सुगम संगीतातच आपले करिअर करण्याचे ठरविले होते. अशा या काळाची पुढची पावले ओळखणाऱ्या वैद्य सरांच्या सानिध्यात शाळू सरांचे व्यक्तिमत्व घडत गेले. वैद्य सरांच्या भविष्याचा वेध घेणाऱ्या विचार प्रणालीत शाळू सर मिसळून गेले. शाळू सरांच्या ठिकाणी असलेले कलागुण वैद्य सरांनी ओळखले आणि त्यांची एका प्रशिक्षणासाठी निवड झाली. तेथे शाळू सरांना पाठवले गेले. त्याचवेळी शाळू सरांच्या जीवनात आणखी एक संधी चालून आली. पुण्यातील विद्याभवन हायस्कूल या इंग्रजी माध्यमातील शाळेत शिक्षकाची पोस्ट निघाली. शाळू सर मुलाखतीला गेले. अर्थातच ते आत्ता कुठे कार्यरत आहेत याची विचारणा झाली. विद्याभवनच्या मुख्याध्यापकांनी वैद्य सरांशी संपर्क साधला आणि आलेल्या उमेदवाराबद्दल वैद्य सरांना विचारले असता वैद्य सरांनी मिश्किलपणे ह्या मुलाला नोकरी देऊ नका असे मत व्यक्त केले. का अशी विचारणा झाल्यावर माझ्याकडील एका चांगल्या मुलाला मी सोडणार नाही असे ते उत्तर होते. यातील विनोदाचा भाग सोडल्यास कोणताही संस्थेचा मुख्य आपल्याकडे असलेल्या चांगल्या व्यक्तीला गमवायला तयार नसतो हे प्रकर्षाने सिद्ध झाले. अर्थात शाळू सरांच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने त्यांचे कोणतेही नुकसान न करण्याची वैद्य सरांची मानसिकता असल्याने त्यांनी शाळू सरांना आपटे विद्यालयातील नोकरी सोडून विद्याभवनच्या नवीन नोकरीमध्ये रुजू होण्यास खुल्या मनाने परवानगी दिली. शाळू सरांचे शिक्षण मराठी माध्यमातून झालेले होते आणि ही शाळा मात्र इंग्रजी माध्यमाची होती. पण म्हणतात ना, जहाँ चाह होती है वहाँ राह निकल आती है. अशा पद्धतीने शाळू सरांनी हे आव्हान स्वीकारले. मराठी माध्यमातील शाळेत व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जरी इंग्रजी ही भाषा शुद्ध असली
तरी बोलीभाषेतील इंग्रजी त्यापेक्षा वेगळी होती. पण प्रयत्नपूर्वक शाळू सरांनी त्यावर मात करून या इंग्रजी माध्यमातील शाळेत आपले बस्तान बसवले. एका लेक्चरसाठी सर 4-4 तास पूर्वतयारी करायचे. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसमोर आपले इंग्रजी किंचितही कमी प्रतीचे ठरू नये याची दक्षता घ्यायचे. शाळेतील मुले एकमेकांशी कशी बोलतात, त्यांचे उच्चार कसे आहेत याचे निरीक्षण करायचे आणि स्वतःला अधिकाधिक सक्षम बनविण्याचा प्रयत्न करायचे. येथे ते जरी शिक्षक असले तरी विद्यार्थी त्यांचे गुरु बनायचे. अशा प्रकारे प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीप्रमाणे सरांनी आपले या शाळेत नवीन स्थान निर्माण केले. पुणे हे विद्येचे माहेरघर पाटसपासून जवळच आहे. अर्थातच पुढील शिक्षण घेण्यासाठी सरांनी 1985 साली पुण्याकडे प्रस्थान केले आणि पुण्यातील शासकीय पॉलिटेक्निकमध्ये सिव्हिलचा अभ्यासक्रम पूर्ण केला. 1988 साली डिप्लोमा घेतल्यावर दापोडी येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडे या क्षेत्रातील अनुभव घेण्यासाठी काही काळ नोकरी केली. पूर्वी जेव्हा मुले शिकायची तेव्हा त्यांनी विवक्षित क्षेत्रात विद्याग्रहण करावी असा आग्रह बहुधा पालक करत नसत. बहुतेक वेळा हे निर्णय विद्यार्थी स्वतःच घेत असत किंवा त्यांचे एखाद्या विषयातील प्रावीण्य अथवा आवड पाहून त्यांचे गुरुजन त्यांना मार्गदर्शन करीत असत. सरांच्या शालेय जीवनात त्यांच्यावर गणित आणि इंग्रजी शिकवणाऱ्या गुरुजनांचा अतिशय प्रभाव होता. त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग सरांना पुढील आयुष्यात झाला. पण अभियांत्रिकी क्षेत्रातील ज्ञान संपादन करण्याचा निर्णय मात्र सरांनी स्वतःच घेतला होता. तेच त्यांच्या जीवनाचे शिल्पकार बनले आणि आपल्या जीवनाची दिशा निश्चित केली. अर्थात त्यांनी लहानपणापासूनच शिक्षकी पेशात कार्य करण्याचे ध्येय मात्र नक्की केले होते. सरांच्या दृष्टिकोनातून शिक्षकी पेशा हा नोबेलसारखा आहे. त्यातून आपल्याला मिळालेले ज्ञान पुढील पिढीस देऊन एक नवीन पिढी तर निर्माण करता येतेच, पण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजातील अनेक क्षेत्रात पोहोचता येते. विद्यार्थी जेव्हा एखाद्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करतात तेव्हा अनेक क्षेत्रे पादाक्रांत करता येतात. वैद्यकीय, अभियांत्रिकी, शैक्षणिक, राजकारण, सामाजिक, कला सर्वच क्षेत्रात अभूतपूर्व कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्या क्षेत्रात आपले योगदान नोंदवता येते. आपण निर्माण केलेली ही भावी पिढी पाहून एक प्रकारचे समाधान आणि आनंद मिळतो. म्हणून शैक्षणिक क्षेत्रातच भविष्य घडवायचे हे निश्चित केले होते. त्यासाठी ते योग्य अशा संधीची वाट पाहत होते. त्याचवेळी पुण्यातील आपटे विद्यालयात HSC व्होकेशनल बिल्डिंग मेंटेनन्स हा कोर्स चालू केला होता. या कोर्ससाठी शाळेला निर्देशक म्हणून एका तांत्रिक विभागातील तज्ज्ञाची आवश्यकता होती. अर्थातच ह्या आवडीच्या क्षेत्राचे आकर्षण निर्माण होणे साहजिकच होते. म्हणून सरांनी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरची नोकरी सोडून आपटे विद्यालयात निर्देशकाची नोकरी स्वीकारली. त्यावेळी पु.ग. वैद्य सर आपटे विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. ही शाळा पूर्वी नापासांची शाळा म्हणून ओळखली जात असे. कुठेही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश देऊन वैद्य सर सक्षम आणि सुजाण विद्यार्थी घडविण्याचे अपूर्व कार्य करीत होते. वैद्य सरांचा एक विश्वास होता, विद्यार्थ्यांना पुस्तकी किडा बनविण्यापेक्षा त्यांना त्यांच्या आवडीनुसार तांत्रिक शिक्षण देऊन जीवनात पायावर उभे करण्याची जास्त गरज आहे. शिक्षण घेऊन नोकरी तर सर्वच जण करतात, पण नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारे हात घडविणे हे सरांचे ध्येय होते. त्यासाठी वैद्य सरांनी आपल्या शाळेपासूनच सुरुवात केली होती. इतर कोणत्याही शाळेत अशा प्रकारचे तांत्रिक शिक्षण देण्याची सोय त्यावेळी नव्हती. ही अभूतपूर्व कल्पना वैद्य सरांची होती. शाळू सरांच्या विचार पठडीला पूरक अशी ही संकल्पना होती. म्हणून सरांनी येथेच आपली कर्मभूमी साकारायचे ठरविले. येथेच सरांची जडणघडण झाली. शाळेची प्रयोगशीलता, त्यातून घडणारी प्रबुद्ध आणि सुजाण पिढी, मिळालेले जीवनोपयोगी ज्ञान हे सर्व शाळू सरांना भावले. विविध शालेय उपक्रमात शाळू सरांना सहभागी होण्याची संधी मिळत गेली. त्यावेळी वैद्य सर स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन रात्री 12 वाजता साजरे करायचे.
सामाजिक भावनेतून या शाळेचे विद्यार्थी दरवर्षी शनिवार वाड्याला तेलपाणी करणे, शाळेच्या पहिल्या दिवशी सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या खानापूर या गावी स्नेहसेवा शिबिराचे आयोजन करणे असे उपक्रम राबवित असत. त्यात शाळू सरांचा उत्साहाने सहभाग असे. येथूनच विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक बांधिलकीची भावना, कर्तव्याची भावना वृद्धिंगत होत होती. वैद्य सरांचा विचार असे की केवळ शिक्षक अशी ओळख ठेवू नका, तर सामाजिक योगदान द्या, सुजाण नागरिक व्हा. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किडा बनवू नका, तर सर्वंकष सर्वसमावेशक बनवा. वैद्य सरांनी हीच उदात्त बीजे पूर्वीपासूनच येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला सुरुवात केली. मी सुद्धा ह्याच शाळेची विद्यार्थिनी असल्यामुळे या सर्व कार्यक्रमात सहभागी झालेले होते आणि साक्षीदार होते. त्यावेळी दूरदर्शनचा आविष्कार झालेला नव्हता, पण सरांचा दृकश्राव्य माध्यमावर अतिशय विश्वास होता. त्यावेळी वैद्य सर आम्हाला शरीरात चाललेल्या पाचनशक्ती, उत्सर्जन क्रिया, हृदयक्रिया, श्वासोच्छ्वास क्रिया ह्या दृकश्राव्य माध्यमातून चित्रफीत बनवून शिकवायचे. शरीरांतर्गत चालणाऱ्या ह्या क्रिया पाहून आजही त्या इतक्या डोक्यात फिट्ट बसलेल्या आहेत की झोपेत जरी कोणी विचारले तरी त्या तशाच्या तशा आमच्या पिढीतील विद्यार्थी समग्रपणे अवयवांच्या नावासह स्पष्ट करू शकतील. विद्याभवनमध्ये शिकवित असताना शाळू सरांनी बहिस्त विद्यार्थी म्हणून BTech आणि MTechचा अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षक आमदार प्राध्यापक ना. स. फरांदे, डॉक्टर AP कुलकर्णी यांच्याबरोबर अनेक वेळा शासकीय पातळीवर शिक्षक बंधू-भगिनींच्या प्रश्नाला न्याय मिळवून दिला आहे. त्याचप्रमाणे शाळू सरांनी विद्यार्थ्यांशी मैत्रीचे नाते जोपासले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक शाळू सरांशी मनमोकळे बोलून आपल्या समस्या त्यांना सांगतात. त्यावरून विद्यार्थी हुशार असताना केवळ आर्थिक तरतुदी त्यांना शिक्षणाला मुकावे लागते. अशा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कार्यक्रम करून शाळू सरांनी त्यांना आर्थिक मदत देऊ केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना नीट आणि CETची परीक्षा द्यायची आहे त्यांना संबंधित मार्गदर्शक संस्थेशी जोडून देण्याचे आणि शुल्कात सवलत मिळवून देण्याचे कार्य देखील केले आहे. जेथे सवलती मिळणे शक्य नाही तेथे आपल्या उपक्रमातून निधीची व्यवस्था करून दौंड, शिरूर, मावळ, भोर येथील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊ केला आहे. अकोला येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी मिशन ए दिलासा हा कार्यक्रम सादर करून त्यातून 18,500चा निधी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिला आहे. समाजात असे देणाऱ्याचे हात फार कमी आढळतात. त्याला दातृत्वाची भावना असायला हवी. ते दातृत्व शाळू सरांच्या ठायी असल्याने आपल्या स्वकष्टातून झालेल्या कमाईतील वाटा ते समाजासाठी सदैव देत राहतात. असे दातृत्व असलेले काही लोक जरी समाजात असले तर नक्कीच आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिस्थितीमुळे हतबल झालेल्या देशाच्या भावी पिढीचे भविष्य सुकर होऊ शकते. देणाऱ्याचे हात मात्र निर्माण झाले पाहिजेत. ती भावना एक सुबुद्ध आणि जबाबदार व्यक्तीच निभावू शकतो, यात शंका नाही. शाळू सर आणखी एक उपक्रम शाळेत राबवतात, तो म्हणजे आंतरधर्मीय सुसंवाद हा कार्यक्रम. जातीय धार्मिक सलोखा वाढविण्यासाठी, मानवता हाच धर्म हे विचार समाजात रुजविण्यासाठी ते या कार्यक्रमाला सर्व धर्मातील प्रतिष्ठित लोकांना एकत्र बोलावून वैचारिक देवाणघेवाण करतात. गणपती महोत्सवात इतर धर्मीयांना आमंत्रित करून त्यांच्याशी सुसंवाद साधतात. मुस्लिम, शीख, जैन, बौद्ध इत्यादी धर्माच्या आणि पंथाच्या लोकांना एकत्र करून मानवतेची, मनुष्य धर्माची बीजे रोवण्याचे महान कार्य ते अव्याहत करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव अनेक संस्थांनी केला आहे. शब्दप्रभू जगदीश खेबुडकर प्रतिष्ठानतर्फे गायनाच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानानिमित्त त्यांना संगीतरत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे. याज्ञवल्क्य संस्थेचा बालगंधर्व पुरस्कार, जैन सोशल ग्रुपतर्फे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कलाप्रेमी पुरस्कार, लायन्स इंटरनॅशनलचा संगीतप्रेमी पुरस्कार, पार्वती चव्हाण मातोश्री सोशल फाउंडेशनतर्फे शैक्षणिक सामाजिक जलसंधारण योगदानाबद्दल पुरस्कार
अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुण्याचे बिशप डॉक्टर थॉमस डागरे, संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे शमशुद्दीन तांबोळी यांचा सहभाग असलेला आंतरधर्मीय सुसंवाद यासारखे कार्यक्रम सातत्याने आयोजित केल्याबद्दल मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा मानाचा समजला जाणारा सामाजिक सलोखा पुरस्कार शाळू सरांना देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे केवळ विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान न देता सामाजिक सलोखा, सर्व धर्मियांमध्ये प्रेमभाव, सर्व धर्माच्या बाबतीत आदर निर्माण करणे आणि सर्वसमावेशक मानवतावादी विचार रुजवण्याचे कार्य शाळू सर अव्याहत करत आहेत. शब्दप्रभू जगदीश खेबुडकर यांच्या गीतांवर आधारित सत्य शिवाहुन सुंदर हे, किशोर कुमार यांच्या गीतावर आधारित यादे किशोर दाकी, रंग हे सप्तसुरांचे हा मिश्र गीतांचा कार्यक्रम, भक्तिगीतांचा कार्यक्रम, विठू माऊली तू, देशभक्तीपर आधारित सारे जहां से अच्छा, हिंदोस्ता हमारा आणि याद किया दिलने हा हेमंत कुमार यांच्या गाण्यावर आधारित कार्यक्रम असे कार्यक्रम शाळू सर साधत स्वच्छंदाच्या माध्यमातून करत आहेत. त्यांच्या ह्या कार्यक्रमांना जाणकार आणि रसिक श्रोत्यांकडून भरभरून प्रतिसादही मिळत आहे. अशा नाविन्यपूर्ण आणि मनोवेधक कार्यक्रमांची निर्मिती करून अखंडपणे संगीताची जोपासना, आराधना, सेवा करण्यात शाळू सरांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. शाळू सर केवळ संगीतातच रमले नाहीत, तर भारताचे एक सुजाण आणि प्रबुद्ध नागरिक म्हणून सामाजिक भावनेच्या अंतर्गत त्यांनी सामाजिक योगदान दिलेले आहे. त्यांच्या मूळ गावी त्यांनी काही सुशिक्षित तरुणांना एकत्र करून पाटस ग्रामविकास प्रतिष्ठानची स्थापना करून त्या माध्यमातून जलसिंचनाची अनेक कामे पूर्ण केली. पाझर तलावातील गाळ काढून साठवण क्षमता वाढवली. ज्ञानदीप ग्रंथालय सुरू केले. हरित उद्यानासाठी 100 पिंपळांचे वृक्षारोपण केले. जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी खेळाचे मैदान, संरक्षित भिंत, स्वच्छतागृह बांधण्यात पुढाकार घेऊन कार्यसिद्धीस नेले आहे. 1992 साली महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षक संघटनेच्या स्थापनेत पुढाकार घेऊन अनेक यशस्वी लढ्यात सहभाग घेतला आहे. सन 2002 नंतर मात्र सरांनी स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली. तो गाओ ओ या ऑल इंडिया लेवलच्या स्पर्धेमध्ये फायनलिस्ट म्हणून मजल गाठली. पण एका कलाकाराचे मन कधीही संतुष्ट होत नसते. त्याची शिकण्याची उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नाही. सातत्याने आपल्या क्षेत्रात काहीतरी नाविन्यपूर्ण, भव्य दिव्य जे भावेल असे करण्याची इच्छा असते. आपल्या अभिव्यक्तीतून दुसऱ्यांना आनंद देण्याची मनोभूमिका असते. त्यासाठी एक सक्षम व्यासपीठ, आपला असा एखादा ग्रुप स्थापून त्यातून व्यक्त होण्याची इच्छा असते. त्याच भूमिकेतून शाळू सरांनी काही समविचारी मित्रांना घेऊन 2004 मध्ये स्वच्छंद नावाची स्वतःची निर्मिती संस्था काढली. इतर संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी होऊन गाण्यापेक्षा प्रेक्षकांना भावेल अशा काही कार्यक्रमांची निर्मिती करून त्यांचे मनोरंजन करणे, जे प्रेक्षकांना अपेक्षित आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचविणे, हे शाळू सरांना महत्त्वपूर्ण वाटले. आणि वैद्य सरांच्या विचारांप्रमाणे त्यांनी व्हेन पीपल डू नॉट अलाउ यू टू फॉलो देन बिकम लीडर या धर्तीवर स्वतःची संस्था निर्माण केली. आज या संस्थेतर्फे अनेक उत्कृष्ट दर्जाचे कार्यक्रम पुण्यात आणि बाहेरगावी होत असतात आणि त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद देखील मिळतो. म्हणतात ना, सर्जनाचा ध्यास मनात असला की नियतीही साथ द्यायला तयार होते आणि अतुलनीय मनभावन असा आविष्कार साकार होतो. स्वच्छंद या संस्थेच्या माध्यमातून सरांनी अनेक नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. अनेक संगीत महोत्सवात सहभाग नोंदवून आपली कला सादर केली. स्वरसागर हा पिंपरी चिंचवड येथे होणारा संगीत महोत्सव, बाबासाहेब आंबेडकर संगीत महोत्सव, दिवाळी पहाट, नूतन वर्ष महोत्सव अशा अनेक ठिकाणी अनेक प्रसंगी कार्यक्रम सादर केले. शाळू सरांचे एक गुणवैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वच्छंद या संस्थेच्या माध्यमातून केवळ मनोरंजनात्मकच कार्यक्रम दिले नाहीत, तर एक थीम घेऊन नवनवीन कार्यक्रमांची निर्मिती केली आहे.
सर प्रथम हाडाचे शिक्षक होते. एका शिक्षकाचे माइंड क्रिएटिव्ह तर असतेच, त्यांच्या डोक्यातून निरनिराळ्या प्रकारच्या कल्पना आकारास येत असतात. त्या कल्पना साकारण्याचे कसबही त्यांच्यात असते, प्रयोगशीलता असते. आणि तसेच प्रयोग शाळू सरांनी आपल्या गायन क्षेत्रात केले आहेत. तंत्र, व्यवसाय शिक्षण व कौशल्य शिक्षणावर आधारित त्यांनी गंगा आली रे अंगणी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. त्याद्वारे त्यांनी स्किल बेस्ड एज्युकेशन ह्या संकल्पनेचा वापर करून त्या अनुषंगाने चपखल गाण्यांचा समावेश ह्या कार्यक्रमात केला आहे. जसे ऐरणीच्या देवा तुला ठेणगी ठेणगी वाहू दे, हे लोहाराच्या व्यवसायावर आधारित गीत. फिरत्या चाकावरती देई मातीला आकार, हे कुंभाराच्या ठायी असलेले कौशल्य मांडणारे गीत. तसेच शेतकरी, माळी, बलुतेदार यांच्या व्यवसायावर आधारित लोकप्रिय गाण्यांचा या कार्यक्रमात अंतर्भाव करून एक आगळी वेगळी संकल्पना सत्यात उतरवली आहे, नवीन प्रयोग केला आहे. अशी अभिनव कल्पना एका शिक्षकाच्या विचारातूनच साकार होऊ शकते, यात शंकाच नाही. सरांनी अनेक ठिकाणी त्या त्या उत्सवाचे औचित्य साधत विविध कार्यक्रम सादर केले आहेत. पुण्यातही त्यांचे कार्यक्रम सातत्याने होत असतात. पुणेरी रसिक तसा चोखंदळ, तो कोणालाही उत्स्फूर्त दाद देण्यात हातचे राखून वागत असतो. पण शाळू सरांनी आपल्या अभिव्यक्तीमधून, आपल्या उत्कृष्ट कलेच्या माध्यमातून पुणेकरांची देखील दाद मिळवली आहे. पुणेकरांच्या पसंतीस उतरणे ही तितकीशी साधी सोपी गोष्ट नाही. पण सरांचे कलेचे दालन 100% सोन्याचे असल्याने पुणेकरांनी देखील त्यांना आपलेसे केले आहे. म्हणूनच सरांच्या कार्यक्रमाला पुण्यात तुडुंब गर्दी होताना दिसते. कधी कधी कार्यक्रमाला निवेदकाला येण्यास उशीर झाला किंवा काही अपरिहार्य कारणास्तव अँकर येऊ शकला नाही, तर ऐनवेळी निवेदकाची भूमिका देखील गायकाला निभवावी लागते. शाळू सर एक उत्तम शिक्षक असल्याने आणि असंख्य विद्यार्थ्यांसमोर त्यांना शिकविण्याची कला अवगत असल्याने कित्येकदा शाळू सरांनी कार्यक्रमाची ती बाजू देखील उत्तमरित्या सांभाळली आहे. तसेच समोर बसलेल्या श्रोतृवृंदांची मानसिकता समजण्यात देखील शाळू सर वाकबगार आहेत. शेवटी समोर बसलेल्या रसिकांना कोणत्या प्रकारचे गाणे आवडेल, भावेल याची समज रसिकांची मानसिकता समजून त्यांना आपला कार्यक्रम सादर करावा लागतो. येथे सरांच्या शिक्षकी पेशाचा फार उपयोग होतो. रसिकांची नस ते पकडतात आणि आपल्या बहारदार गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. तर अशी आहे पाटस या लहानशा गावातून शहरात येऊन आपले स्थान निर्माण करणाऱ्या या सुसंस्कारित, सुबुद्ध आणि क्रियाशील मुलाची कहाणी. आज विद्याभवन हायस्कूलमध्ये गेली 5 वर्षे पर्यवेक्षक म्हणून काम पाहतात. त्याचबरोबर आपले गायनाचे कार्यक्रम करतात. पुढे शाळू सरांचा स्वतःचे संगीत विद्यालय काढण्याचा विचार आहे. त्या माध्यमातून संगीताचा प्रचार प्रसार त्यांना करायचा आहे. नवोदितांना संगीताचे धडे देऊन प्रोत्साहित करायचे आहे. त्यांना विद्यार्थी मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो, त्यांना हाच संदेश द्यावासा वाटतो की जे पण काम कराल ते मनापासून करा. प्रयत्नात कुसूर होऊ देऊ नका. झोकून देऊन उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करा. सातत्य ठेवा. अपयशाने खचून जाऊ नका, तर जिद्दीने पुढे जाण्याचा प्रयत्न करा. ध्येयापासून विचलित न होता जे साध्य करायचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. यश तुमचेच आहे. सरांनी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याच्याशी संपर्कात आलेल्या महान व्यक्तींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवले. पाटसचे भाग्यविधाते मधुकाका शितोळे यांच्याकडून विपरीत परिस्थितीवर मात करीत कष्टाने उजाड माळरानावर देखील यशाची बाग फुलविता येते याची प्रेरणा घेतली. पु ग वैद्य सरांकडून देशाच्या भावी पिढीला अधिक कार्यक्षम आणि सुजाण कसे बनविता येईल याचा विचार केला आणि शिक्षकी पेशाला वाहून घेऊन विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाचा भक्कम पाया तयार केला. जीवनात संगीत, सूर, ताल, भाव यांचा सुरेख संगम करून जीवन आनंदमयी बनविले. जगाला जगण्याचे सूत्र सांगून आनंदाचा मंत्र दिला. एक शिक्षक म्हणून, एक कलाकार म्हणून
सर महान तर आहेतच, पण ते एक चांगले व्यक्ती आहेत असे मला अभिमानाने येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. एक चांगली व्यक्तीच एक चांगला समाज, एक प्रबुद्ध पिढी घडवू शकते. शाळू सरांसारखे असे अनेक शिक्षक निर्माण होत आणि त्यांनी असे अनेक सुजाण नागरिक तयार करत अशीच इच्छा बाळगते. साहित्य चपराक मासिकाकडून त्यांच्या ह्या उपक्रमांना भरभरून शुभेच्छा आणि असेच आयाम त्यांनी भविष्यात प्रस्थापित करावेत ही सार्थ अपेक्षा. धन्यवाद.